नमस्कार मित्रांनो. आज 1 जानेवारी 2025 प्रत्येकाचं नवीन वर्षामध्ये स्वागत आणि खूप खूप शुभेच्छा सुद्धा. आज एक नवीन अद्ययावत माहिती घेऊन मी आलेलो आहो. त्यासाठी प्रत्येकाचं स्वागत. अशा आपल्या प्रत्येक पालकांना असं वाटतं की माझ्या मुलाला एक दर्जेदार शाळेमध्ये शिक्षण भेटावं आणि ॲडमिशन भेटावं आणि माझा मुलगा हा चांगलं दर्जेदार शिक्षण घेऊन हा मोठा व्हावा. तर हे बरेच जणांचं स्वप्न असून सुद्धा हे पूर्ण करू शकत नाहीत प्रत्येक पालक. कारण की न परवडणारी फीस आणि आर्थिक परिस्थिती. तर आता प्रत्येक पालक अशा शाळेमध्ये स्वप्नामध्ये आपल्या जी असणारी शाळा आहे, त्या शाळेमध्ये मुलांना ॲडमिशन घेऊ शकतात. ते पण अगदी मोफत. प्रत्येकाला वाटत असेल की हे कसं काय शक्य आहे? तर मित्रांनो, राईट टू एज्युकेशन ॲक्टनुसार प्रत्येक मुलाला मोफत शिक्षण अशा आपल्या अपेक्षित असणाऱ्या, इच्छा असणाऱ्या प्रत्येक शाळेमध्ये आपण ॲडमिशन घेऊ शकतो. तर आपल्या मुलाला कोणत्या शाळेमध्ये ॲडमिशन भेटू शकेल किंवा कोणत्या वर्गामध्ये ॲडमिशन भेटू शकेल, त्याच्या वयोगटानुसार हे सर्व आपणाला माहीत करून घ्यायचे आहे. जेणेकरून आपण फॉर्म सुरू झाल्यानंतर ते भरू शकाल. तर हे पाहू शकता मित्रांनो, मागील वर्षी हे गव्हर्नमेंटनं पत्रक काढलेलं आहे आणि हे जे आहे आर-टीमध्ये 25% कोठ्यामधून ॲडमिशन घेण्यासाठी वय निश्चित करण्याबाबतचं हे पत्र आहे आणि हे सर्व वय जे आहे ते 31 डिसेंबर, हे पाहत असाल तुम्ही, 31 डिसेंबर 2024 अखेर पुढील प्रमाणे राहील असं होतं. जेणेकरून हे मागील वर्षासाठीचं आहे, 2024-25 साठीचं. तर हे जस्ट मी तुमच्या माहितीसाठी हे शो करत आहे, जेणेकरून प्रत्येकाला समजून येईल. तर यामध्ये त्यांनी स्पष्टपणे दाखवलेलं आहे, 3 वर्ष पूर्ण असणाऱ्या प्रत्येक बालकाला प्ले ग्रुप आणि नर्सरी या प्रवेश वर्गामध्ये प्रवेश भेटू शकेल. तसेच 4 वर्ष वयोगट असणाऱ्या मुलाला ज्युनियर के-जीमध्ये आणि 5 वर्ष पूर्ण असलेल्या बालकाला सिनियर के-जी आणि 6 वर्ष पूर्ण असणाऱ्या प्रत्येक बालकाला इयत्ता पहिलीमध्ये ॲडमिशन भेटू शकते व प्रवेश घेऊ शकतात. तर हे म्हणाल, हे काही कमाल वय काय आहे, बरोबर? तर ज्या मुलाचं 6 वर्ष वय पूर्ण आहे, 6 आणि अशी काही मुलं आहेत की त्यांचं वय जास्तीत जास्त 7 वर्ष 5 महिने 30 दिवस, म्हणजे 6 वर्ष ते 7 वर्ष 5 महिने 30 दिवस या कालखंडामधील सर्व मुलांना इयत्ता पहिलीमध्ये ॲडमिशन भेटू शकतं. आय होप सर्वांना हे समजलं असेल. तरी सुद्धा काही लोकांना जर समजलं नसेल तर आपण विस्तृत प्रमाणे पुढील प्रमाणे पाहणार आहोत, जेणेकरून या नवीन वर्षामध्ये ह्या वयोगट जन्मतारीख काय असणार आहे ते सुद्धा आपण याच्यातून पाहू शकता. इथं पाहू शकता तुम्ही 2025-26 या शैक्षणिक वर्षासाठीचे हे सर्व वयोगट जन्मतारीख मी दिलेले आहे, जेणेकरून आपल्याला प्रत्येकाला ते समजण्यास अधिक सुलभ आणि सोपं होईल. ज्या मुलांना 3 वर्ष पूर्ण आहे त्यांना प्ले ग्रुप, नर्सरी आपण मागं पाहिलं आहे त्याच पद्धतीने, पण त्याचं जन्मतारीख काय असायला पाहिजे? तर 1 जुलै 2021 ते 31 डिसेंबर 2022 या कालखंडात ज्या मुलांचा जन्म झालेला आहे त्या सर्वांना प्ले ग्रुपमध्ये ॲडमिशन आहे. तसंच तुम्ही 4 वर्षासाठी सुद्धा पाहू शकता ज्युनियर के-जी, 5 वर्षासाठी सुद्धा पाहू शकता सिनियर के-जीमध्ये आणि 6 वर्ष वय पूर्ण झालेल्या प्रत्येक बालकाला, म्हणजे जेणेकरून 1 जुलै 2018 ते 31 डिसेंबर 2019 या कालखंडामध्ये ज्या मुलांचा जन्म झालेला आहे त्या प्रत्येक मुलाला इयत्ता पहिलीमध्ये प्रवेश भेटू शकतो. जेणेकरून त्यांचं जास्तीत जास्त जे वय आहे 7 वर्ष 5 महिने 30 दिवस सुद्धा असू शकतं. तर यातून प्रत्येकाला समजायला सोपं आहे की बघा, 1 जुलै 2018 याच्या अगोदर जन्म झालेल्या कोणत्याही मुलाला आर-टीईचा लाभ घेता येणार नाही, हे यातून सिद्ध होतंय. तर अशा मुलांसाठी आर-टीईचा कोठा हा उपलब्ध नसणार आहे. ज्या मुलांचा 1 जुलै 2018 नंतरचा जन्म आहे त्या प्रत्येक मुलांना आर-टीईमध्ये लाभ भेटू शकतो. या वर्षी साठी सुद्धा, म्हणजे 2025-26 साठीच्या ज्या आर्थिक वर्षासाठीचा जो प्रोसेस आहे, ॲडमिशन जे प्रोसेस आहे हे पोर्टलवरती सुरू झालेले आहे. त्यामधील सर्वात पहिला टप्पा म्हणजे जो की शाळेने नोंदणी करण्याचा.
म्हणजे जेणेकरून ज्या काही पात्र शाळा आहेत त्या सर्व शाळा या पोर्टलवरती नोंदणी करत असतात पहिल्या टप्प्यामध्ये. तर आपण इथं वाचू शकता 2025-2026 या वर्षाकरता RTE 25% प्रवेश प्रक्रियेअंतर्गत RTE प्रवेश पात्र शाळांचे व्हेरिफिकेशन बुधवार 18 डिसेंबर 2024 म्हणजे 18 डिसेंबर 2024 पासून हे शाळेसाठीचं जे नोंदणीचं जे पोर्टल आहे ते सुरू झालेलं आहे, बरोबर. आणि हे सर्व RTE 25% प्रवेशपात्र शाळांनी आपल्या शाळेची आवश्यक सर्व माहिती अचूक व वस्तुनिष्ठ असल्याची खात्री करूनच संकेतस्थळावर अद्ययावत करायची आहे. म्हणजे त्याने त्याच्या शाळेचे नोंदणी करण्यासाठीची आवश्यक असणारी सर्व कागदपत्रे प्रक्रिया जी आहे पूर्ण करून घ्यायची आहे. तसेच शाळा करता निर्धारित करून दिलेल्या वेळेतच आपली नोंदणी प्रक्रिया पूर्ण होईल याची दक्षता घ्यावी. म्हणजे ज्या काही शाळा या RTE मार्फत मुलांना ॲडमिशन देण्यासाठी पात्र आहेत, अशा प्रत्येक शाळांनी 18 डिसेंबर 2024 पासून हे नोंदणी आपली पूर्ण करून घ्यायची आहे. त्यासाठी आवश्यक असणारी सर्व कागदपत्रे प्रॉपर या पोर्टलवरती अपडेट करून हे आपली शाळेची नोंदणी झालेली आहे, अद्ययावत झाली आहे की नाही याची खात्री सुद्धा करून घ्यायची आहे. आणि त्याच्यानंतरचा टप्पा म्हणजे पालकासाठीचा टप्पा आहे. दुसऱ्या टप्प्यामध्ये पालकासाठी पोर्टल हे खुलं होईल आणि फॉर्म भरण्यासाठी RTEच्या ॲडमिशनसाठीचे फॉर्म भरण्याची प्रोसेस आहे. ऑनलाईन ॲप्लिकेशन या ठिकाणी ते आपल्याला दिसून येईल. आणि तसंच त्या साईटवर गेल्यानंतर पॅरेंट्स मॅन्युअल जे आहे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या गाईडलाईन कसा फॉर्म भरायचा इथे व्हिडिओसुद्धा आहे त्या पोर्टलवरती, तुम्ही हे पाहू शकता. आणि प्रत्येकाने ही माहिती आवडली असेल तर त्याला लाईक करा आणि आपल्या इतर गरजू असणाऱ्या लोकांना सुद्धा शेअर करा. हा व्हिडिओ बनवण्याचं कारण की बऱ्याच मित्रांचे मला किंवा फोन कॉल मेसेज झाले की RTEचे फॉर्म सुरू झाले की नाही, तर त्यामुळं आम्ही आज व्हिडिओ बनवलेला आहे. तर परत चला, सर्वांना धन्यवाद. हा व्हिडिओला लाईक सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून पुढचा व्हिडिओ हा लवकरात लवकर आपल्यापर्यंत भेटेल. पुढचा व्हिडिओ म्हणजे आता प्रत्येक पॅरेंटला समजलेलं आहे की माझ्या मुलाला कोणत्या वर्गामध्ये ॲडमिशन भेटणार आहे. तर पुढील जो व्हिडिओ असणार आहे नेक्स्ट हा कागदपत्र, म्हणजे की कोणते कागदपत्र यासाठी लागतात, मी पात्र आहे की नाही, आणि जर पात्र असेल तर मला कोणते कागदपत्र लागतात, त्या संदर्भात मी व्हिडिओ लवकरच बनवणार आहे आणि तो पोस्टसुद्धा करणार आहे. तर सबस्क्राईब करून ठेवा आणि नोटिफिकेशनसुद्धा ऑन करून ठेवा म्हणजे आपल्याला तो अपडेट माहिती व्हिडिओ आपल्यापर्यंत येईल. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा याची लिंक दिलेली आहे. त्या लिंकवरती जाऊन सुद्धा तुम्ही RTE पोर्टल चेक करू शकता, अपडेट माहिती घेऊ शकता. आणि काही डाऊट शंका असतील तर अवश्य तुम्ही कमेंट करा. मी लवकरात लवकर तुमच्या कमेंटला रिप्लाय देण्याचा प्रयत्न करीन. धन्यवाद.